छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने राजकोट येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत मूक निदर्शने करण्यात आली। तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर पाहायला मिळतात। निषेध व्यक्त करत आहे, मुक्त आंदोलन पुकारलेलं आहे। इकडे विरोधक आरोपही करतात, काय मालवण जिल्ह्यात जी दुर्घटना जी झालेली आहे, दुर्घटना जी झालेली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खूप आंदोलन त्या ठिकाणी आम्ही क्रांती चौकीला करत आहोत। आमची एकच मागणी आहे की जो कोणी ज्या संदर्भात जबाबदार व्यक्ती असेल, ठेकेदार असेल, अधिकारी असेल किंवा राजकीय नेता असेल, अशावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी। तसेच त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या पुतळ्याचं काम सुरू करून आणि लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि 1000 वर्ष टिकले पाहिजे असं पुतळा त्या ठिकाणी उभारले गेले पाहिजे। अशा मागणीसाठी आज आम्ही या इथे खूप आंदोलन करत आहोत। मात्र राज्यभरामध्ये पाहत असताना विरोधक जे आहेत ते सुद्धा आंदोलन करतायत आणि विशेष म्हणजे सरकारवर मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, राजीनाम्याची मागणी करतायत। तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कितपत योग्य नाही। जे कोणी याला जबाबदार आहे त्याच्यावर ऑलरेडी अजितदादा पवार यांनी सांगितलेच आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे त्या विरोधकाच्या आरोपाला काही गेलं। काल अजित पवारांनी एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी जी घोषणा केली त्यानंतरच राष्ट्रवादी जागा यायचं म्हणताय का, म्हणून आज आंदोलन करताय। घटना घडून काल अहमदपूरला दादांनी 13 कोटी जनतेची माफी तर मागितली, प्रश्न यांना परंतु शासनाने जो दोषी असेल त्याला कडक ते कडक शासन हो यासाठी मुख्यमंत्र्यांचे राज्यस्तरीय राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला। त्यामुळे त्या ठिकाणी निषेध नोंदवतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे काही पुतळा कोसळला त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी त्याचा निषेध, तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून ते आमचं दैवत आहे। आणि हा जो काही प्रकार घडला याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतोय। कालच माननीय अजितदादा पवार यांनी या संदर्भामध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीवरती कडक शासन व्हावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आणि हा जो निषेधाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर, विरोधकांनी सुद्धा याचं राजकारण करू नये। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही तर त्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर आलेला आहे आणि म्हणून ते दैवत आहे। या दैवताच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण घडू नये अशा प्रकारचं अजितदादांनी कालच या ठिकाणी आव्हान केलेलं आहे, तरी त्याला प्रत्येकाने साथ द्यावी।